सांगलीमध्ये पोलिसांच्या डॉल्बी बंदीच्या आवाजाला 800 मंडळांनी प्रतिसाद दिलेला आहे। हा प्रतिसाद नुसता डॉल्बी बंद करण्याचा नसून डॉल्बीच्या पैशातून मंडळांनी बंधारा बांधलेला आहे आणि त्याचमुळे डॉल्बीच्या दणदणाटाऐवजी पाण्याचा खळखळाट ऐकू येतोय। त्या डॉल्बीच्या दणदणाटापेक्षा या पाण्याचा मंजूळ आवाज सुखावणारा आहे। सांगली जिल्ह्यातल्या पोलिसांनी डॉल्बी बंदीची हाक दिली। तब्बल 856 मंडळांनी प्रतिसाद दिला आणि डॉल्बीचा दणदणाट बंद झाला। त्यासाठी होणारा खर्च गोळा केला आणि त्यातून उभे राहिले सुखकर्ता आणि विघ्नहर्ता हे बंधारे। डिस्ट्रक्टिव्ह टू कन्स्ट्रक्टिव्ह असा हा अप्रोच घेऊन डॉल्बी मुक्तीतून जलयुक्तकडे ही नवीन अभिनव संकल्पना सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली। सर्व गणेशोत्सव मंडळाचा उदंड प्रतिसाद आला। 863 गणेशोत्सव मंडळांनी चेक आणि डीडीच्या द्वारे 27,80,17 रुपये एवढी मोठी रक्कम माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या जलयुक्त शिवार या खात्यामध्ये दिली होती। 30 मीटर लांब आणि 1.5 मीटर उंचीचा बंधारा मिरजेतल्या मल्लेवाडीत उभा राहिला आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून दुष्काळी असलेल्या या गावात सुकाळ आला। या बंधाऱ्याची लांबी जवळजवळ 30 मीटर आहे आणि 1.5 मीटर उंचीचा आहे तो, आणि त्यात पाणीसाठा जो होणार आहे तो 7.5 TCM इतका पाणीसाठा होणार आहे। आणि हे जे पूर्वी म्हैसाळचं पाणी वाहून जायचं ते आता म्हैसाळचं प्रत्येक आवर्तनात ते पाणी इथं अडून राहणार आहे। तसंच पावसाचंही पाणी इथं अडून राहणार आहे। त्यामुळे इथल्या आसपासच्या शेतीला निश्चितपणे चांगला फायदा होणार आहे। ज्यांच्या संकल्पनेतून राज्यभरात जलयुक्त शिवारची कामं झाली त्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बंधाऱ्याचं आता लोकार्पण होतंय। याच्यापूर्वी असं होत होतं की पाणी यायचं आणि खळखळून वाहत जायचं। हे बंधारा बांधल्यामुळे पाण्याचे बोरची पातळी वाढलेली आहे, फिरीची पातळी वाढलेली आहे। त्याच्यामुळे पिण्याचा प्रश्न हा मिटलाच आहे। तसेच शेतीसुद्धा आम्हाला आता शेतीच्या ह्याच्यासाठी सुद्धा पाणी आम्हाला भरपूर असं मोबलक मिळाले आहे। याच्या आधी एक महिना कृष्णा खोऱ्याचं पाणी यायचं, खरं ते वाहून जायचं आणि त्याच्यामुळे आमच्या पाण्याची पातळी वगैरे वाढत नव्हती। आम्हाला पाणी बंद झाल्यानंतर लगेच कमतरता भासायची, ती आता भासत नसून चांगला आम्हाला उपयोग झाला। ते पाणी वाहून जात होते ते थांबवून राहायला लागल्यामुळं पर्क्युलेशन प्रमाण वाढून शेतीसाठी भरपूर त्याचा फायदा झाला आणि हे जे पोलिसांनी जे कार्य केले खरंच महान आणि म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं कार्य केले आणि त्याबद्दल पोलिसांचं धन्यवाद, मनापासून म्हणजे धन्यवाद। कानाचे पडदे फाटेपर्यंत दणदणाट करण्यापेक्षा घशाची कोरड घालवण्याचा हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात गरजेचा आहे। कुलदीप माने, ABP माझा, मिरज, सांगली।